अध्यायाला एक नाव दिलंय. खरं म्हटलं तर ही गीता 18 अध्याय, 18 या शब्दालाही अक्षरालाही खूप महत्व आहे. 18 पुराण आहे. हे महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं होतं आणि 18 अध्याय आहेत. आता हे अध्याय जरी 18 असले तरी हे 18 अध्याय जरी बांधलं गेलं असलं तरी भगवद्गीता 45 मिनिटांमध्ये एका वडाच्या झाडाखाली धर्मक्षेत्र, हरियाणामध्ये जे आहे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र, तिथे सांगितली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे हा जो आहे तो अर्जुन विषाद योग, विषाद म्हणजे दुःख. आता हे जे दुःख आहे ते दोन प्रकारे व्यक्त केलं जातं. एक आहे विषाद आणि एक आहे विलाप. विषाद म्हणजे दुःख करणं व्यक्त आणि विलाप म्हणजे जोर जोराने छातीवर हात मारून जो केला जातो त्याला विलाप असं म्हटलं जातं. तर हा जो प्रथम अध्याय आहे जो योजना माताजींनी खूप सुंदर तुम्हाला तुमच्या समोर आहे, तुम्ही पण म्हणू शकता. बघा ही मंत्रांची माळा आहे. मंत्रांची पूर्ण एक गुंफलेली माळा आहे आणि 700 श्लोकांची माळा आहे. आणि मंत्र या शब्दाचा अर्थ आहे मननात रायते यस्मात स मंत्र. हा म्हणजे जो मनन केल्याने पुन्हा पुन्हा म्हटल्याने जो आपलं रक्षण करतो त्याला मंत्र म्हणतात. तर ह्या मंत्राची प्रचंड शक्ती निर्माण होते. जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा वातावरणामध्ये आपल्याला दिसत नाही, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण पाहू शकत नाही. त्यातलीच ही मंत्राची शक्ती आहे जी आपली आध्यात्मिक उन्नती करते, आपली संकट दूर करते, आपली दुःख दूर करते, आपल्याला ज्ञान करून देते, आपल्याला परमात्म्याशी जोडते. परमात्म्याशी जोडलेलेच आहोत आपण, पण आपण जोडलेले आहोत याची आपल्याला जाणीव करून देते. तर ही मंत्रांच्या माळेतला एक एक श्लोक हा आपल्याला उत्तम गती देणारा आहे. आणि अशा रीतीने आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा. इथे कोणी संस्कृत पंडित नाहीयेत, तर आपण थोडे थोडे श्लोक जरी म्हणायचा प्रयत्न केला तरी खूप मोठी गोष्ट आहे. तर अर्धा श्लोक म्हटला, पाव श्लोक म्हटला तरी पद्मपुराणामध्ये त्याचं अत्यधिक महत्व सांगितलेलं आहे. तर आपण आजपासून ही आध्यात्मिक यात्रेला सुरुवात करतो आहोत. ही पुष्पिका माताजी रोज म्हणणार आहेत, त्यात त्या अध्यायाचं नाव आलेलं आहे. तर आपण ह्याची माहिती व्हावी म्हणून मी तुम्हाला केवळ सांगितलं की आपल्या समोर जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपल्याला सर्व माहिती असलं पाहिजे. तर मी जितकी मला माहिती आहे ना तेवढी जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आधी आपण मंगलाचरण करूया. बघा कुठलीही जेव्हा आपण एखादं कार्य सुरू करतो, शुभ कार्य, तेव्हा आधी मंगलाचरण करणं महत्वाचं आहे. कारण हे जे मंगल शब्द आपण म्हणतो, भगवंतांची प्रार्थना करतो, तेव्हा आपलं जे कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, म्हणजे आपल्यामध्ये कुठलेही अडथळे येऊ नयेत, हे ज्ञान आपल्याला पूर्णपणे प्राप्त व्हावं, यासाठी भगवंतांची मनोभावे प्रार्थना केली जाते. तर ही प्रार्थना आपण करणार आहोत. तर योजना माताजी जर पाहिजे असेल कोणाला तर तुम्हाला ग्रुपवर शेअर करतील. तर ज्यांना माझ्या बरोबर म्यूट राहून म्हणायचं असेल ते म्हणू शकतात. तर आज मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, त्याचा अर्थही वेळ आला की मी सांगेन आणि ती प्रार्थनाही माताजी शेअर करतील. तर माताजी पीपीटी शेअर करा. मी मंगलाचरण म्हणते. बघा कुठलाही शब्द आपण उच्चारतो त्या वाणीला, खूप शुद्ध वाणीला खूप महत्व आहे. तर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या एखाद्या मंत्राचे जसे शब्द आहे, जसा उच्चार आहे, तसा त्याची लय असते. लय म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने त्याचं उच्चारण केलं जातं. आणि त्या लयीला, लय कशामुळे निर्माण होते तर रस्व आणि दीर्घ. बघा प्रत्येक आपण रस्व दीर्घ शिकलेलो आहोत आतापर्यंत. रस्व म्हणजे काय तर आपण एक समजा बोटांची एक चुटकी वाजवली तर त्याला जितका वेळ लागतो त्याला मात्रा म्हटलं जातं. तर तितका वेळ लागणाऱ्या शब्दाला रस्व अक्षर म्हणतात. आणि जे दोन चुटकी त्याच्या बरोबर दुप्पट काळ, दोन मात्रा एवढा वेळ ज्याला लागतो त्याला दीर्घ म्हटलं जातं. आणि त्याच्यापेक्षाही जेव्हा जास्त वेळ लागतो तेव्हा त्याला प्लुत असं म्हटलं जातं. अक्षर म्हणजे काय, ज्याचा कधीही नाश होत नाही, ज्याचा कधी क्षय होत नाही, ज्याचा कधी क्षर होत नाही, असं अक्षर आहे. स्वर आणि व्यंजन यांना अक्षर असं म्हटलं जातं. तर अशा रीतीने आधी मी मंगलाचरण करते. तर आपण उच्चारण जे करणार आहोत रस्व दीर्घ बघून करायचंय. अ आ इ ई उ ऊ अशा रीतीने एक मात्रा आणि दोन मात्रा. तर अशा रीतीने ही जी लय आहे ते म्हणण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. कारण त्याला जितकी शुद्ध वाणी तितके आपण अधिकाधिक या मंत्राची शक्ती आपल्याला आत्मसात व्हायला लागते. म्हणून शुद्ध वाणीला महत्व आहे. तर मी म्हणणार आहे, तुम्ही ऐका आणि उद्यापासून तुम्ही माझ्या बरोबर म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना। आता योजना माताजी आपल्या समोर पीपीटी आपल्याला शेअर करतील। तर आपण आता मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लेवल 1च्या क्लासमध्ये। बघा, भगवद्गीता आपल्या प्रत्येकाच्या घरी असते, आपण प्रत्येकाने ती पाहिलेली आहे। आपल्याला त्यात काय आहे हेही सर्वांना सामान्यपणे माहिती आहे की अर्जुनाला सांगितली आहे, धर्माचं पालन करायला सांगितलंय, निष्काम कर्म सांगितलेलं आहे। पण आपल्या कोणालाही हे माहिती नाहीये की प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलंय, त्या अध्यायातले श्लोक कुठले महत्वाचे आहेत आणि भगवद्गीतेत कोणता उपदेश केलेला आहे। त्यामुळे आपण आता जे पाहणार आहोत, बघा, संपूर्ण अभ्यास करायचा म्हटला तर आपल्याला 1 वर्ष पण पूर्ण पडणार नाही। तर याच्यासाठी तुम्हाला ज्यांना इच्छा आहे, ज्यांना खरोखर अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी अनेक लेवल आहेत आणि त्या घर बसल्या तुम्ही करू शकता, ऑनलाईन आहेत, विनामूल्य आहेत। आणि हा सगळा अभ्यास, त्याच्यासाठी लागणारी पुस्तकं तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मिळणार आहेत पीडीएफच्या स्वरूपात। त्यामुळे ज्यांना खरोखर इच्छा आहे त्यांनी हा 18 दिवसाचा कोर्स झाला की आपली सेकंड लेवलमध्ये आपण प्रत्येक श्लोक आणि अर्थ पाहणार आहोत। काय आता आपण 18 दिवसामध्ये पूर्ण भगवद्गीतेचा अभ्यास करू शकत नाही। त्यामुळे प्रत्येक अध्याय किती महत्वाचा आहे, त्याच्यात काय सांगितलंय, त्यातले कोणते महत्वाचे श्लोक आहेत, याचा आपण एक गोषवारा घेणार आहोत। आणि जेव्हा आपण तो गोषवारा घेऊ तेव्हा आपल्याला कल्पना येईल की आपण भगवद्गीतेमध्ये कसला अभ्यास करणार आहोत, कुठला विषय पाहणार आहोत, आपण परमात्म्याचं कुठलं ज्ञान घेणार आहोत। तर याचा सगळा जो अभ्यास आहे तो आपण करणार आहोत। तर या 18 दिवसानंतर सर्वांनी हा अभ्यास चालू ठेवावा अशी माझी नम्र विनंती आहे। दुसऱ्या लेवलमध्ये तुम्ही गेलात की तुम्ही भगवद्गीतेचं मग 3री लेवल आहे, 4थी लेवल आहे आणि मग भक्ती शास्त्री आहे, मग भक्ती वैभव आहे। त्याच्यामध्ये आपण भगवद्गीतेचा संपूर्ण अभ्यास करतो, सखोल अभ्यास करतो, त्यानंतर भागवत महापुराणाचा सखोल अभ्यास करतो। तर सर्वांनाही संधी प्राप्त झालेली आहे आणि आपण जिथे आहोत तिथे राहून ऑनलाईन हा अभ्यास आपण सर्वजण करू शकणार आहोत। तर आज आपण ही पीपीटी आधी पाहूया, त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील त्यांना मी उत्तर देणार आहे। त्यानंतर तुम्हाला हा जो अभ्यासक्रम आहे तो कशा स्वरूपात आहे आणि त्यात काय काय आहे ते मी तुम्हाला एक शेवटी ते सर्व सांगणार आहे। तर आपण आधी पीपीटी पाहूया आणि हा जो भगवद्गीतेचा जो आपली आध्यात्मिक यात्रा आहे त्याचा शुभारंभ आपण आधी राधा गोविंद गोविंद सर्व इंद्रियांना आणि गायींना आनंद देणारे असे भगवान श्री कृष्ण आणि राधाराणी, श्रीमती राधाराणी, तर यांचे विग्रह आपण पाहतो। तर त्यांच्या चरणी आपण प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांच्याकडे मागणं मागूया की त्यांनी आपल्याला ज्ञान प्रदान करावं, आपली दुःख दूर करावीत, आपली संकट दूर करावीत, आपल्याला आध्यात्मिक यात्रेमध्ये आनंद प्राप्त करून द्यावा।
तर अशा रीतीने श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी मी प्रणाम करते. त्यानंतर श्रील प्रभुपाद, तर यांनी ही भगवद्गीता लिहिली आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. भगवद्गीता अनेक आहेत, अनेकांनी टीका लिहिल्या आहेत, अनेकांनी व्याख्या लिहिल्या आहेत, पण आपण जो अभ्यास करतो आहोत त्याचं महत्व काय आहे, तर यथारूप भगवद्गीता हिचा आपण अभ्यास करतो. यथारूप म्हणजे काय, तर जशी आहे तशी, म्हणजे जशी भगवान श्रीकृष्णांनी सांगितली तशीच्या तशी ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य श्रील प्रभुपाद भक्ती वेदांत कृष्ण कृपामृत सिंधू असे श्रील प्रभुपादांनी केलेलं आहे. तर ती भगवद्गीतेचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यांनाही प्रणाम आपण सर्वजण करूया. बघा, सुरुवातीला आपण कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे, कारण हा जो अभ्यास आपण सहजपणे करतो आहोत, आपल्यापर्यंत हे ज्ञान पोहोचतंय, तर यात भगवंतांची कृपा आहे. कोणी इथे उगाच जमा झालेले नाहीये, हे हा योगायोग नाहीये, तरी भगवंतांची योजना आहे. भगवंतांनी ठरवलेलं आहे की कोणाला हे ज्ञान आता प्राप्त व्हायला हवंय, म्हणून आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. तर श्रील प्रभुपादांच्या यथारूप गीतेमुळे हे आपण अभ्यास करू शकतो. तर त्यांना आपण एक कृतज्ञता, एक आभार मानणं, ह्याच्यासाठी रोज आपण त्यांना प्रणाम करणार आहोत. नंतर आमचे नामानिष्ठदास प्रभूजी इस्कॉन मंगळुरू यांच्यातर्फे अभ्यासक्रम आहे. तर त्यात अनेक लेवलमध्ये हा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यांची जी साईट आहे राधा गोविंद मंदिर इस्कॉन मंगळुरू कुलाई, तर त्यांनी जे IIT कानपूर मधनं त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे, बीटेक केलेलं आहे आणि मोठ्या पगाराची नोकरी त्यांना होती. पण जेव्हा त्यांना हे सर्व आत्मज्ञान झालं, त्यांनी गीता वाचली आणि त्याचा अर्थ समजून घेतला, मग त्यांना असं वाटलं की प्रत्येकाला कळली पाहिजे, प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून अनेक भाषांमध्ये हा जो कोर्स आहे तो विनामूल्य कोर्स त्यांनी चालू केलाय. आणि त्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन हे जे सगळ्या PPT वगैरे बनवण्यात आलेलं आहे, तर त्यासाठी आपण त्यांनाही प्रणाम करूया की त्यांच्यामुळे आपण अभ्यास करतो. त्यानंतर आमच्या अन्वया माताजी आहेत, पूजा राखे माताजी आहेत, मनीषा माताजी आहेत, कार्तिकी माताजी आहेत. आधी सगळ्या भाषांमध्ये होता पण मराठीत नव्हता. पण आपण आपल्या भाषेत, आपण ज्याच्यात विचार करतो त्या भाषेत जेव्हा आपण वाचतो, तेव्हा तो मतितार्थ आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो आणि तो आपल्या हृदयाला भिडतो. त्यामुळे आपली भाषा, म्हणून मराठी भाषेतून तो आपल्यापर्यंत पोहोचावा, आपल्याला सोपेपणाने समजावा, यासाठी अथक प्रयत्न केले आहेत आणि हा PPT मराठीतून बनवलेले आहेत. तर आपण त्यांनाही प्रणाम करूया. योजना माताजी आहेत, रेश्मा माताजी आहेत, संजना माताजी आहेत. त्या आपल्या दैनंदिन व्यवहारातनं 1 तास देत आहेत आणि त्या इथे येत आहेत आणि आपली ही सेवा करतायत. तर मी त्यांनाही प्रणाम करते. आणि आपणा सर्व वैष्णव भक्तांना की तुम्ही इथे भक्त म्हणून, भक्त याचा अर्थ काय, जो भजन करतो तो भक्त. आता भजन करणं म्हणजे काय, तर नवविधा पद्धतीने केलं जातं. म्हणजे श्रवण, आता तुम्ही सर्वजण जे श्रवण करता आहात, तर यालाही भक्तीच म्हटलं जातं. ही श्रवण भक्ती आहे, भगवंतांबद्दल ऐकणं. तर श्रवण आहे, कीर्तन आहे, त्यानंतर पाद संवाहन आहे, त्यांचं स्मरण आहे, त्यानंतर वंदन आहे, त्यांना केलेली त्यांची पूजा अर्चन आहे, त्यांची दास्य भक्ती आहे, मी तुझा दास आहे म्हणून त्यांची केलेली सेवा आहे, मी तुझा सखा म्हणून, अर्जुन जो सखा म्हणून ती सख्य भक्ती केली. आणि सर्वश्रेष्ठ भक्ती जी आत्मनिवेदन भक्ती बलिराजाने केली आहे, की आत्मनिवेदन, स्वतःला निवेदन करणं, स्वतःला त्यांना अर्पण करणं. तर ही आत्मनिवेदन सर्वात शेवटची नवविधा भक्तीतली 9वी भक्ती आहे. तर आपण या भक्तीतून एक एक मार्गातून, आपण एकेका अवस्थेतून आपण पुढे पुढे जाणार आहोत. तर त्यासाठी या नवविधा भक्तीची जे भजन करणारे आपण सर्वजण वैष्णव भक्त, तर मी आपलंही स्वागत करते. तर ही कृष्ण कृपामूर्ती श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, तर त्यांना आपण प्रणाम करूया. पुढची स्लाइड माताजी. तर श्रील प्रभुपाद जे इस्कॉन आहे त्यांच्यातर्फे हा क्लास आपण चालू केलेला आहे. तर त्यांचा इस्कॉन याचा अर्थ आहे आंतरराष्ट्रीय, म्हणजे फक्त आपल्या देशापुरती मर्यादित नाहीये, तर इतर देशांमध्ये. आपण एक बघा, आपल्याला कृष्ण सर्वांना माहिती आहे, आपण शाळेपासून कृष्णांबद्दल ऐकत आलेलो आहोत, त्यांच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल वाचलेलं आहे. पण तुम्ही एक विचार करा की जे असे पाश्चात्य देशातले लोक आहेत वेगवेगळ्या धर्माचे, तर त्यांना कृष्णाचा पण माहिती नाहीये. तर त्यांच्यामध्ये भक्तिभाव निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. 10 लाखापेक्षा जास्त अनुयायी सर्व देशांमध्ये. श्रील प्रभुपादांनी सर्व देशांमध्ये प्रवास केलेला आहे. आणि ही आणि हे जे आपण बघतो आहोत इस्कॉनचं जे संपूर्ण ऐश्वर्य आहे, ते भगवान श्रीकृष्णांची कृपा आहे, त्यांचं ऐश्वर्य आहे. आणि त्यांच्यानुसार ही भक्तिभाव प्रत्येकापर्यंत पोहोचावा. धर्म, देश, जाती पाती कशाचंही बंधन असू नये, प्रत्येक जण याच्यासाठी अधिकारी आहे. मग ती स्त्री असो,
तो पुरुष असो, कुठल्याही वर्णाचा असो, कुठल्याही आश्रमाचा असो, लहान असो मोठा असो, प्रत्येकाला याचा अधिकार भगवद्गीतेने दिलेला आहे. आणि याच्यासाठी हे जे कार्य आहे ते श्रील प्रभुपादांनी केले. तर त्यांच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया, मग आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. तर यांचा कलकत्ता इथे जन्म झाला. त्यांचं नाव होतं अभयचरण डे. आणि त्यांचा जो 1 सप्टेंबर 1896 रोजी झाला. लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये भक्तीचं वातावरण होतं. जे योगभ्रष्ट पुरुष असतात, की हा आपला अभ्यास येतो एका जन्मापुरता नाहीये. आपल्याला असं वाटतं की फक्त आता आपण अभ्यास करतोय, पण हे जे दिव्य अविनाशी ज्ञान आहे याचा खरा अर्थ काय आहे, हे ज्ञान आपल्यापासून कधीही दूर होत नाही. आपल्यापासून कधीही ते विलग होत नाही. म्हणजे पुढच्या जन्मात जेव्हा आपण जाऊ, तेव्हा हे सगळंच्या सगळं योगाचं ज्ञान, ब्रह्मविद्येचं ज्ञान आपल्या बरोबर तसंच राहतं. म्हणजे पुढच्या जन्मात आपल्याला पहिलीच जावं लागेल, दुसरीच जावं लागेल, तिसरीच जावं लागेल, सर्व पुन्हा शिकावं लागेल. पण हे ज्ञान जिथे सोडलं, पुढच्या जन्मात आपण तिथून पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. इतकं हे ज्ञान महत्वाचं आहे. म्हणून जितकं आपण जमा करू, जितकं प्राप्त होईल, ते सर्वच्या सर्व अविनाशी दिव्य ज्ञान आपल्याकडे कायमचं राहणार आहे. एवढं या ज्ञानाला महत्व आहे. आणि म्हणून आपण जन्म त्यांचा भक्त कुळामध्ये जन्म झालाय श्रील प्रभुपादांचा. लहानपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार झालेत. त्यांनी लहानपणीच 5व्या वर्षीच रथयात्रा केलेली सर्व बाळगोपाळांना एकत्र करून. आणि मग नंतर कालोखामध्ये ते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर ह्या त्यांच्या गुरूंना भेटले. आणि मग गुरूंनी त्यांना सांगितलं, आधी ते गृहस्थाश्रमी होते, पण नंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या म्हणजे त्यांनी त्यांची परवानगी घेतली आणि त्यानंतर जो संन्यासाश्रम स्वीकारला. आणि त्यानंतर त्यांनी गुरूंचं आणि कृष्णांचं कार्य संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर हे केलेलं आहे. तर त्यांचं महत्व किती मी तुम्हाला सांगते, की जेव्हा मी त्यांचं हे सांगते तेव्हा माझं मन भरून येतं. याचं कारण असं आहे की वयाच्या 69व्या वर्षी, बघा 70व्या वर्षी आपण घराच्या बाहेर पडताना पण विचार करतो. आपण 10व्या विचार करतो, एकटे बाहेर तर कुठे पडतच नाही, किंवा गेलो तर कोणाला तरी घेऊन जातो. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ गुरूंच्या सांगण्यावरून, त्यांच्या आज्ञेवरून 1965 साली ते एका मालवाहू जहाजातून, बघा तेव्हा काही आपल्यासारखा सोपा प्रवास नव्हता, त्यांच्याकडे फक्त $5 होते. आणि 70व्या वर्षी ते गृहस्थ संन्यासाश्रम घेऊन त्या मालवाहू जहाजातून एकटे त्या न्यूयॉर्क येथे गेले. तिथे त्यांच्या ओळखीचे होते, पण तिथे कुठलीही सोय नव्हती. कुठल्याही त्यांना तिथे म्हणजे कसलंही पाठबळ नव्हतं. असं असताना सुद्धा ते न्यूयॉर्क येथे गेले. आणि अशा वेळी त्यांनी 1966 साली इस्कॉनची स्थापना केली, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस. आणि ते दिवसभर लेखन करायचे, मेणबत्तीच्या प्रकाशात लेखन केलेलं आहे. एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीत राहायचे आणि उरलेला वेळ ते एका अशा मंदिरात आणि ठिकठिकाणी बसून कीर्तन करायचे, भगवंतांच्या नामांचा जप करायचे. तर हिप्पी नावाची जमात, जेव्हा सर्वांना आपल्याला माहितीये की जे आपण हिप्पी म्हणतो, की जी वाया गेलेले होते, वाया गेलेली पूर्ण तरुण पिढी होती. तर अशी जी तरुण पिढी ज्यांना कृष्णाबद्दल काहीही माहिती नाहीये, ती त्यांच्याकडे आकर्षित झाली. आणि त्यांनी सर्व काही वाईट गोष्टी सोडून दिल्या. जे त्यांच्या आई वडिलांनाही जमलं नव्हतं, जे अमेरिका सरकारलाही जमलं नव्हतं, तर ही गोष्ट प्रभुपादांनी, बघा संत संगती किती मोठी असते, म्हणजे त्यांना पूर्णपणे त्यांनी पालटवून टाकलं. आणि अशावेळी ते भक्त बनले आणि त्यांनी सर्व वाईट गोष्टी सोडून दिल्या. तर अशावेळी हे जे श्रील प्रभुपाद आहेत, त्यांनी अनेक अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. 70व्या वर्षानंतर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, अनेक भाषेत त्यांचे अनुवाद झालेले आहेत. आणि अनेक देशात त्यांनी भ्रमण केलेलं आहे 70 वर्षानंतर. आणि काहीही नसताना, पाठबळ नसताना अशा अवस्थेत केलेलं आहे. आणि मग आता जर पाहिलं तर 10 लाखांहून अधिक भक्त आहेत, 850हून अधिक मंदिर आहेत, अनेक आश्रम आहेत. आणि बिकट परिस्थितीतून हे सगळं उभारलेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यांनी अनेक श्रीमद भगवद्गीता लिहिली, भागवत महापुराण लिहिलं, अनेक ग्रंथ लिहिले, की जेणेकरून हे ज्ञान प्रत्येक भाषेत प्रत्येकापर्यंत पोहोचावं. आणि अशा रीतीने हे बघा त्यांचे ग्रंथ. पुढची स्लाइड माताजी. अनेक देशांमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे. पुढची स्लाइड माताजी. आणि अशा रीतीने ही कृष्ण भावनामृत, म्हणजे कृष्णांबद्दल जाणणं आणि त्यांचे ज्ञान, त्यांची भक्ती हे सर्व प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी अख्ख्या जगभर प्रवास केलेला आहे. म्हणून ही चळवळ त्यांनी सगळ्या देशादेशात नेऊन पोहोचवली आहे. आपल्याला वाटतं ही सोपी गोष्ट आहे, पण खरं तर म्हटलं त्या काळात 1965 साली आपल्याकडे काहीही नसताना फक्त भगवंतांचा आशीर्वाद, त्यांच्या गुरूंची आज्ञा, या केवळ गोष्टींमुळे त्यांनी हे सगळं वैभव आता आपण जे काही बघतो आहोत, तर त्याची सुरुवात कशी झाली ते आपण पाहिलं पाहिजे. आणि पुढची स्लाइड माताजी.
तर अशा रीतीने श्री श्री राधा गोविंद या या आपल्या मंदिरातले विग्रह. पुढची स्लाइड माताजी. तर हे इस्कॉन बेंगलुरू कुलाईचं मंदिर आहे. श्री श्री राधा आणि आपण जे पाहतो ते श्री श्री नामानिष्ठदास प्रभूजी आहेत. मी आता तुम्हाला म्हटलं IIT कानपूर मधून त्यांनी इंजिनिअरिंग केलंय आणि त्यांनी संपूर्ण ह्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केलाय जो विनामूल्य आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट विकत घ्यायची गरज नाहीये. सर्व काही तुम्हाला या ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्राप्त होणार आहे, PDF प्राप्त होणार आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. अभ्यास करणं महत्वाचं आहे भगवद्गीतेचा आणि यासाठी आपण त्यांना जरूर त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. पुढची स्लाइड माताजी. तर ह्याचे दर्शन टायमिंग्स आहेत, सर्वांसाठी ओपन आहे, कोणी जाऊ शकतं. तर याची सगळी माहिती दिली, वेगवेगळ्या आरती होतात. तर पुढची स्लाइड माताजी. तर भगवद्गीता, आधी भगवद्गीता कुठून आली? अनेक गीता आहेत. गणेश गीता आहे, शिवगीता आहे, उद्धव गीता आहे, खूप अनेक गीता, हंस गीता आहे. पण भगवद्गीतेचा अभ्यास आपण आता करणार आहोत. तर भगवद्गीता ही आली कुठून? तर आपण आधी आपले वैदिक वाङ्मयाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. जे वेद आपण म्हणतो, वेद म्हणजे काय? तर विद या धातूपासून वेद हा शब्द बनलाय. विद म्हणजे जाणणं. आणि हे जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष भगवंतांकडून आलेलं आहे, जे वेदांचं ज्ञान आहे. तर आपण कुठलीही पूजा करतो तेव्हा आपण आधी काय म्हणतो? तर आपण म्हणतो श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम असं म्हणतो. तर याचा श्रुती, श्रुती म्हणजे ऐकणं. ऐकणं म्हणजे हे जे सगळं ज्ञान अपौरुषेय आहे, हे प्रगट झालेलं ज्ञान आहे. आणि स्मृती, स्मृती म्हणजे स्मरण. म्हणजे स्मरण करून जो इतिहास असतो, जो लिहिला गेलेला आहे, तर त्याला स्मृती म्हणतात. तर वेद हे श्रुतीमध्ये येतात आणि जे रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत, जे इतिहास आहे, ते सगळं स्मृतीमध्ये येतं. आणि मग पुराण म्हणजे काय? तर पुराण याचा अर्थ, पुराण या शब्दाचा अर्थ आहे प्राचीन कथा. बघा, हा जो सगळा बोजड भाग आहे, खरं म्हटलं तर नुसतंच जर आपण पुस्तक वाचायला गेलो, एवढा मोठा प्रपंच उभारण्याची गरज काय? आपण ग्रंथातूनही वाचून अभ्यास करू शकतो, कोणी वाचू शकतं. पण माझा स्वतःचा अनुभव काय आहे, की जेव्हा मी भगवद्गीता वाचली, त्या वाचल्यावरती जेव्हा सुरुवातीला मला निष्काम कर्म म्हणजे काय, धर्माचं पालन म्हणजे काय, आता हे सगळं वाचल्यानंतर एक वाचला श्लोक, दुसरा वाचला, मग इतकं जड वाटायला लागलं की मग मी ते पुस्तक ठेवून दिलं. मग बऱ्याच दिवस उचललं, उघडलं पण नाही. पण जेव्हा त्याचे अर्थ मला सोपेपणाने समजावून कोणीतरी दिले किंवा माझ्यापर्यंत ते पोहोचले भगवंतांच्या कृपेने, तेव्हा भगवद्गीता इतकी सोपी वाटायला लागली की हिच्या इतकं सोपं या जगात काहीच नाहीये. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजते, उमजते, आपल्या हृदयाला भिडते, तेव्हाच आपण ती गोष्ट आपल्याला समजायला लागते आणि सोपी वाटायला लागते. पण एखादी गोष्ट जेव्हा समजतच नाही किंवा त्याचा अर्थच कळत नाही, मग ती इतकी कठीण वाटते आणि आपण त्याच्यापासून दूर जायला लागतो. आणि यासाठी हा मोठा प्रपंच उभारलेला आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर हे श्रुती स्मृती पुराण, म्हणून पुराणांची रचना यासाठीच केली गेली की आपल्याला कथेच्या रूपात, कारण आपल्या सर्वांना कथा ऐकायला खूप आवडतात. आणि वेदांचा जो विस्तार, वेद हे कठीण शुष्क असं वाटत होते लोकांना, तर ते गोष्टी रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून हे पुराण, 18 पुराण आहेत, जसे 18 अध्याय आहेत भगवद्गीतेचे, वेदव्यासांनी लिहिलेले. आता हे वेद पण जे आहेत ना, ते मुळात एकच वेद होता. आणि हे जे वेदव्यास ही पदवी आहे, जशी इंद्र पदवी आहे, तर कृष्ण द्वैपायन ऋषी, तर हे वेदव्यास होते. त्यांनी वेदाचे व्यास म्हणजे त्यांनी वेदाचे विभाग केले. एका वेदापासून त्यांनी 4 वेद निर्माण केले. तर म्हणून त्यांना वेदव्यास ही पदवी दिलेली आहे कृष्ण द्वैपायन ऋषींना. तर आपण श्रुती स्मृती पुराणोक्त, तर भगवद्गीतेचं महात्म्य काय आहे? तर ती महाभारतामध्ये आलेली आहे. महाभारतातल्या भीष्म पर्वात या भगवद्गीतेचा पूर्ण भाग आलेला आहे. तर ही जी भगवद्गीता आहे ती श्रुती सुद्धा आहे, कारण ती भगवंतांकडून आलेली आहे, आणि स्मृती सुद्धा आहे, कारण ती स्मरणाने लिहून काढलेली आहे, इतिहास लिहून काढलेला आहे. तर अशा या भगवद्गीतेचा आपण, उपनिषदही आहे भगवद्गीता. आता उपनिषद म्हणजे काय? उपनिषद याचा अर्थ काय? की गुरूंजवळ बसून, उपनिषद गुरूंजवळ बसून जे ज्ञान प्राप्त, पूर्वी गुरुकुल होते, पूर्वी अशा शाळा नव्हत्या, कॉलेजेस नव्हती, तेव्हा गुरुकुल असायचे, तेव्हा गुरूंजवळ राहायला लागायचं आणि त्यांच्याकडे राहून हे ज्ञान प्राप्त करून घेतलं जायचं. गुरूंच्या जवळ बसून जे ज्ञान प्राप्त करून घे म्हणून उपनिषद. तर गीतोपनिषद अशी ही गीतेमध्ये वेदांचं संपूर्ण सार आलेलं आहे. तर भगवद्गीतेचं महत्व काय आहे? तर आपला जन्म कितीसा आहे, आपल्याला किती श्वास मोजून दिलेले आहेत, आपल्याला 21,600 एवढे श्वास आहेत दिवसभरातले, आणि आपण ते कसे वापरतो महत्वाचे. आपल्याकडे वेळ खूप थोडा आहे, आपण खूप बिझी आहोत, घड्याळच्या काट्यावरती आपलं पूर्ण सगळं शेड्यूल आपण आखलेलं आहे. मग अशा वेळी आपण अभ्यास कशाचा आणि काय काय करायचा?
जर एका वेदाचा अभ्यास करायचा म्हटलं तर आयुष्य पुरं पडणार नाही. मग अशा वेळी जर आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला तर संपूर्ण वेदाचं सार भगवद्गीतेमध्ये आलंय. म्हणजे केवळ एक शास्त्र जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला जे काही जगात कळण्यासारखं जाणून घेण्यासारखं आहे त्या सगळंच्या सगळं ज्ञान या भगवद्गीतेत आलेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीता आणि भगवंतांची संगीत त्यांची गीता आहे बघा. संगीत आपल्या सर्वांना खूप आवडतं म्हणून छंदामध्ये रचलेली आहे. छंद म्हणजे काय, जे गेय आहे, जे गायलं जातं, जे आपण एखाद्या चालीमध्ये बसवतो, जे म्हणतो, जे गुणगुणतो आणि जे गुणगुणतो ते लगेच पाठ होतं. पण असं नुसतं रुक्षपणे कोणतरी बोलतंय, रुक्षपणे वाचतोय तर ते जाणून घेणं, पाठ करणं थोडं कठीण होऊन जातं. पण जेव्हा आपण ते गुणगुणतो, जेव्हा ते गाणं होतं, ते गाणं आपल्याला अधिक उत्तमरित्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं आणि भिडतं. म्हणून ही गीता आहे, हे गायन आहे, भगवंतांची गीता आहे. आता भगवत ही भगवंतांनी सांगितली, भगवत उवाच सर्वत्र येतं, भगवान उवाच. तर भग या शब्दाचा अर्थ आधी बघितला पाहिजे. तर भग म्हणजे काय, तर भग म्हणजे ऐश्वर. आणि ही 6 ऐश्वर्य आहेत. या 6 ऐश्वर्यांनी परिपूर्ण असे भगवान आहेत म्हणून त्यांना भगवान. आणि दुसरं या भग शब्दाचा अर्थ आहे की योनी. 84 लाख योनींचे जे वान किंवा जे वंत, भगवंत, भगवान, 84 लाख योनींचे जे स्वामी आहेत म्हणून त्यांना भगवान असं म्हटलं जातं. तर ही प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून बाहेर पडलेली आहे म्हणून याला अधिक महत्व आहे. तर सगळी जी प्रश्न आहेत, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि आपण उत्तर शोधत असतो. आपल्याला अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात. मग कुठे जावं, आपल्या मनात प्रश्न निर्माण येतो. मग अशा वेळी जर तुम्ही मनातून प्रार्थना केली आणि भगवद्गीता उघडली तर तुम्हाला त्यात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडेल. इतकी ही जादू आहे. तर आता जर आपण बघितलं, अनेक महान लोकांनी भगवद्गीतेचा जर अभ्यास जो आहे, जे गीतेचे चिंतन करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतात. म्हणून 6 वेळा भगवद्गीता वाचायला सांगितली आहे. एकदा वाचल्यानंतर जो अर्थ कळतो, दुसऱ्या वेळी नवीन नवीन अर्थ उलगडायला लागतात. असं महात्मा गांधींनी भगवद्गीतेचा अभ्यास केला होता. अल्बर्ट आईन्स्टाईन तर त्यांनी म्हटले की जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले याचं चिंतन करतो तेव्हा बाकी सर्व काही अनावश्यक वाटतं. आपल्याला सर्वांना हे गूढ उलगडून पाहायचंय. आपल्याला प्रत्येकाच्या मनात हे विश्व कसं निर्माण झालं, हे कसं चाललंय, कुठली शक्ती काम करते, हा परमात्मा कुठे आहे जो आपल्याला दिसत नाहीये आपल्या इंद्रियांनी, तर तो खरोखर आहे का, ही प्रकृती कशी काम करते आणि हे जीवात्मे कसे आहेत, विभिन्न देह आपण पाहतो तर ते कसं काय त्यांचं काम चाललेलं आहे. अनेक प्रश्न जे निर्माण होतात त्याची उत्तरं भगवद्गीतेत आपल्याला सापडतात. प्रत्यक्ष अल्बर्ट आईन्स्टाईननी म्हटलंय. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. तर ही परंपरेने प्राप्त होते. गुरु शिष्याला देतात. तर ही कृष्णांपासून सुरुवात झालेली आहे. त्यांनी ब्रह्मदेवाला दिलेलं ज्ञान आहे आणि आपण ज्यांच्याकडून घेतो आहोत ते श्रील प्रभुपाद. त्यांनी जसं कृष्णाने ज्ञान दिलं त्या गुरु परंपरेने ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणून यथारूप गीता आहे. गीता जशी आहे तशी, जशी कृष्णांनी सांगितली तशी, अशी हे भगवंतांचं गीत आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलंय. ते 32वे आचार्य आहेत. ह्याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत पण आपण आता थोडक्यात पाहतो. पुढची स्लाइड माताजी. तर हा विशाल ग्रंथ आहे आणि याचा जो अभ्यास आपल्याला पद्धतशीर अभ्यास केला पाहिजे त्याला भरपूर वेळ लागणार आहे. तर आपण आता 18 दिवसामध्ये फक्त आपण एवढा सगळा अभ्यास नाही करू शकत. आपल्याला मर्यादा आहे. त्यामुळे आपण थोडक्यात प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे याचा एक गोषवारा घेणार आहोत. तर म्हणून आपण हा जो अभ्यास आहे त्याचा सखोल अभ्यासासाठी ही पूर्व तयारी आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर याच्यामध्ये एकूण 700 श्लोक आहेत. म्हणून जेव्हा सुरुवात होते तेव्हा ही मंत्रमाला जी आहे ती 700 श्लोकांपासून बनलेली आहे. तर प्रत्येकाच्या तोंडी संवाद आहेत. तर कोणामध्ये आहे तर कृष्णांच्या तोंडी भगवान श्रीकृष्ण 575 श्लोक, अर्जुनांच्या तोंडी 83 श्लोक आहेत. हे सगळं तुम्हाला पीपीटी मिळणार आहे. फक्त मी तुम्हाला सांगते, तुम्ही ऐका, नंतर तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणी लिहून घेण्याचं वगैरे असं बघा फक्त. आणि मग नंतर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आणि जे धृतराष्ट्र आहे तर त्यांच्या तोंडी एकच श्लोक आहे जो पहिला श्लोक आहे आणि त्यातून भगवद्गीतेला सुरुवात होते. पुढची स्लाइड माताजी. तर याच्यामध्ये 5 गोष्टींची चर्चा आहे. म्हणजे ईश्वर, ईश म्हणजे काय, जो सर्वांचं नियंत्रण करतोय. हे जग कसं चाललंय, हे ग्रह कसे फिरतायत, रोज सूर्य उगवतोय, सूर्य मावळतो आहे, रोज आपल्याला आवश्यक तेव्हा पाऊस पडतोय. या ब्रह्मांडाचं जे सगळं कार्य आहे बिनबोभाटपणे चालू आहे, आपल्या नकळत चाललेलं आहे. ह्या प्रकृतीमध्ये विभिन्न बदल घडतायत. आपल्या आजूबाजूचे निसर्ग, आपल्या आजूबाजूचं वातावरण, तर ह्यांचं नियंत्रण कोण करतोय तर तो ईश्वर. ईश म्हणजे
नियंत्रण करणारा कोणतरी कंट्रोलर आहे सर्वांचा. नंतर कंट्रोलर आपण आजूबाजूला जे पाहतो, अनेक पशु पक्षी आहेत, निर्जीव वस्तू आहेत, आपल्याला निर्जीव वाटतात पण ते खरं तर निर्जीव नाहीये. चराचरामध्ये भगवंत आहेत. आता आपण जर आधुनिक विज्ञानामध्ये पाहिलं तर आपण एक अणू घेतला, सूक्ष्म कण, तर त्याच्यातही इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन जर आपण म्हटला त्यालाही गती आहे, तोही त्या अवकाशात फिरतोय, त्याच्यातही त्या गतीनुसार असलेलं चैतन्य आहे. चराचरामध्ये, कणाकणामध्ये ते सामावलेले आहेत. तर असे जे सामावलेले आणि प्रत्येक जण त्यांचा औषध, असे अनेक 84 लाख योनीमधले जीवात्मे, त्यांच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. प्रकृती, आपण जिथे राहतो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूचा निसर्ग, तर त्याचाही आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत की त्यांचं कसं प्रकृती, पराप्रकृती, अपराप्रकृती हे सर्व काही पाहणार आहोत. काळ, आपण सर्व काळाने बांधलेले आहोत. खरं तर काळ नाहीच आहे, आपल्याला तो भासमान होतोय. आणि काळ हा सापेक्ष आहे. तुम्ही प्रत्येक लोकात जाल तर तुम्हाला प्रत्येक लोकामध्ये काळ हा भिन्न भिन्न आहे. आता ब्रह्मलोकातला जो काळ आहे तिथला 1 सेकंद आपल्याकडचा जर 1 लाख वर्ष म्हणजे त्यांच्याकडचा 1 सेकंद आहे. आपण जर देवांचं बघितलं तर उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय आहे, तर देव जे झोपतात 6 महिने आपल्याकडचे म्हणजे त्यांचा 1 दिवस आहे, आणि ते आपल्याकडचे 6 महिने म्हणजे त्यांची 1 रात्र आहे. म्हणून त्याला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. पित्रांमध्येही असाच, पितृलोकातही काळ भिन्न भिन्न आहे जसं आपल्याकडे. मग हा जो काळ आहे, वर्तमान, भूत आणि भविष्य, खरं तर वर्तमान काळच खरा तर अस्तित्वात आहे तो क्षण महत्वाचा आहे. पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाहीये. मागे जे घडून गेलं ते घडून गेलं, त्याच्याकडून फक्त शिकायचं आहे, पण मागे गुंतून पडायचं नाहीये आणि भविष्य काळाच्या चिंतेमध्ये अडकायचं नाहीये. आपल्याला आत्ताचा क्षण आनंदात कसा जगायचा हे भगवद्गीता शिकवते. आणि कर्म, कर्म तर आपण कर्मबंधनात अडकल्यानेच पुन्हा पुन्हा जन्म घेतोय. बघा, कर्म हे मी थोडक्यात सांगते, 2 प्रकारे त्याचं विवरण केलेलं आहे. पहिलं म्हणजे क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध. आपण हे शब्द नेहमी ऐकलेले आहेत. क्रियमाण म्हणजे काय, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कळत नकळत अनेक कर्म, अगदी दात घासण्यापासून आंघोळ करण्यापासून त्या अनेक छोटी छोट्या कृती आपण करतो, त्याला कर्म म्हणतात. तर काही कृती आपण चांगल्या करतो लोकांना फायदा व्हावा म्हणून, आणि काही वाईट करतो. ज्या चांगल्या करतो त्याचं आपल्याला बक्षीस मिळतं, जे वाईट करतो त्याचा आपल्याला दंड भोगावा लागतो. तर चांगल्या कृतींना म्हटलं जातं पुण्यकर्म, आणि जे आपण असे वाईट कर्म करतो म्हणजे जे वेदांच्या विरुद्ध आहेत, जे नीतिनियमांच्या विरुद्ध आहेत, अशी जी कर्म आहेत, तर त्याला पापकर्म म्हटलं जातं. पण एकाच जन्मात ते भोगावं लागतं का, तर नाही. हे जे आपलं क्रियमाण आहे, आपण जी नवीन नवीन कर्म निर्माण करतोय, आपल्या प्रत्येकाचं एक अकाउंट आहे, जसं बँक अकाउंट असतं, आणि त्या संचितात हे सर्व जमा होत आहे. आणि आपण प्रत्येक जण एक पोटली मागे घेऊन फिरतोय. प्रत्येक जन्मातून देह नवीन नवीन धारण करत आपला प्रवास चाललेला आहे. पण आपलं अस्तित्व कायम आहे. आपण पूर्वी होतो, जेव्हा कृष्णाने गीता सांगितली तेव्हाही आपण होतो. त्याच्या आधी लाखो वर्षापासून आपण होतो, आणि लाखो वर्षानंतरही आपण असणार आहोत. पण फक्त देह बदलतोय, नवीन नवीन जन्म घेतोय, फक्त त्या जन्मातली स्मृती राहते. म्हणून आपल्याला फक्त जन्मापुरता आपण विचार करतो. पण खरं पाहता आपला जो प्रवास आहे तो अनेक जन्मापासून चाललेला आहे. आणि हे जे कर्म आहे ते आपल्याला बंधनात टाकतं. आणि प्रारब्ध म्हणजे काय, तर या जन्मात, या संचितातलं, आपल्या अकाउंट मधलं आपल्याला थोडं थोडं भोगायला मिळतं. ही भाग्य देवता आपलं भाग्य जन्माच्या वेळी लिहिते. हा बाण सुटलेला आहे म्हणजे प्रारब्ध लिहिलं गेलेलं आहे, आणि ते आपल्याला या जन्मात भोगावं लागणार आहे. मग थोडा चांगला भाग आणि थोडा वाईट भाग. तर तशा रीतीने ह्या कर्माबद्दल एकदा जाणलं, अकर्म, विकर्म आणि आपण जे निष्कर्म अनेक शब्द वापरतो, तर हे आपण उलगडून या भगवद्गीतेमध्ये यांचा अर्थ पाहणार आहोत. की कर्म कसं नाहीसं होतं, कर्म कसं दग्ध होतं, कर्म कसं जळून जातं, कर्माची बीज कशी जळून जातात, ते कसं अकर्म कसं नाहीसं होतं, आपली प्रत्येक कृती, ते आपण या भगवद्गीतेत शिकणार आहोत. आणि 1 आणि 4 पर्यंत आहे ते शाश्वत आहेत. पण 5वं जे आहे, कर्मबंधनात आपण सुटका करून घेऊ शकतो. तर आता आपण बघितलं भगवान श्रीकृष्ण ईश्वर आहेत. पुढची स्लाइड माताजी. प्रकृती, प्रकृती म्हणजे काय, माया. आपण जेव्हा जन्म घेतो बाळ, तेव्हा तुम्ही बघितलंय ते टेहॅ टेहॅ, कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे असं विचारत बाहेर येतं. कारण मायेचं आवरण, जन्माक्षणीच आपल्यावरती मायेचं आवरण पडलेलं आहे. म्हणून खरं जगाचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप आपल्याला समजत नाहीये. याचं कारण एखाद्याला चादरीने झाकून टाकावं, तसं या मायेने आपल्याला झाकून टाकलंय, अज्ञानात टाकून दिलेलं आहे. तर ज्ञान, ही बघा कशी नाचवतायत, 3 बायका दिसतायत तुम्हाला,
एक काळ्या कपडे घातलेले, एक लाल कपडे आणि एक सफेद कपडे. तर एक सत्व आहे, एक रज आणि एक तम. तर त्यांच्या दोऱ्या आपल्या हाताला बांधल्यात, अदृश्य बेड्या आहेत. आपल्या प्रत्येकाने बेड्यामध्ये जखडून गेलेलो आहोत आपण, पण आपल्याला जाणीवच नाहीये. आपल्याला वाटतं छान संसार चाललेला आहे, सर्व काही उत्तम चाललेलं आहे, मला काय गरज आहे ज्ञान प्राप्तीची, किंवा मला काय गरज आहे परमात्म्याबद्दल जाणण्याची. कारण ह्या ज्या दोऱ्यांनी आपल्याला खेळवलं जातंय, हा मायेचा संपूर्ण ही जी चाललेलं आहे, मायेच्या नियंत्रणाखाली आपण आहोत आणि आपल्याला याची कल्पनाही नाहीये. हीच मोठी शोकांतिका आहे. जेव्हा आपल्याला समजतं की आपण बांधलेले आहोत, तेव्हा आपली सुटकेची धड. कोणाला तरी आवडेल का एका खोलीमध्ये बांधून टाकलेलं आहे आणि आपलं सगळं चाललेलं आहे आणि खोलीमध्ये आपण एका अंधारात राहतोय आणि असाच हा आपला संसार, हा आपला जन्म तसाच आहे. पण ज्या क्षणी आपल्याला कळतं की आपण बंदिस्त आहोत, त्या क्षणी सुटकेची धडपड चालू होते. जर आपल्याला कल्पनाच नसेल की आपण बंदिस्त आहोत, तर अशा वेळी बद्ध आणि मुक्त या केवळ संकल्पना राहतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून जीव अनेक आपण आजूबाजूला बघतो, हे सगळे वेगळी वेगळी आवरण आहेत पंचमहाभूतांपासून बनलेली, आणि त्यात राहणारा आत्मा आहे. तर असे 84 लाख योनी आणि तेवढे देह आणि तेवढे आत्मे असे आपल्या आजूबाजूला आहे. प्रत्येक ग्रहामध्ये, दगडामध्ये आहे, निर्जीव गोष्टीमध्ये आत्मा आहे. तर अशा रीतीने आत्म्याची एकदा कल्पना आली, आत्म्याचं ज्ञान झालं, की जगाकडे पाहण्याची नजर बदलून जाते. पुढची स्लाइड माताजी. त्यालाच आत्मदर्शन म्हणतात. आपण आत्म्याचं दर्शन करतो, आत्म्याचा साक्षात्कार करून घेतो. काळ बघितले, आपण रोज घड्याळाकडे बघतो. आपला आता इथे लेक्चर चालू असलं तरी आपला एक डोळा हा घड्याळाकडे असतो, किती वाजले, आता बाजारात जायचंय, रात्री जेवण करायचंय, उद्या अमुक करायचंय, परवा तमुक करायचंय. हे आपलं सतत त्या काळाच्या ह्याच्यामध्ये आपण अडकलेले आहोत, त्या घड्याळाच्या काट्याला आपण बांधलेले आहोत. तर असं हे जे, आणि कर्म कर्म आपल्याकडून वेगवेगळ्या ज्या कृती. बघा, कोणी व्यक्ती नुसती बसून राहिली, म्हणाली मी कर्म करणार नाही, तर अशा वेळी तुम्ही बघा, मग इथेच मग पायाला मुंग्या येतील, पाय सरळ करतो, मग कानाला कुठे खाज येते, किंवा हा कोण बोलतोय, तो कोण बोलतोय, आपलं लक्ष इतकं द्विधा मनस्थितीत. म्हणजे कोणीही व्यक्ती कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. संन्यास घेऊन जरी जायचं म्हटलं तरी जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही, तोपर्यंत तुम्ही हिमालयात जरी गेलात, अरण्यात जरी गेलात, तरी मनात नेहमी संसाराचेच विचार राहतील. घरी माझी बायको काय करत असतील, मुलं काय करत असतील, सगळं सांभाळत असतील का, बरे असतील का, माझी आठवण काढत असतील का, माझी सगळी इस्टेट कशी सांभाळत असतील. तर हाच विचार त्या हिमालयात आणि त्या अरण्यात आपल्या जर मनात येत असेल, तर अशा संन्याशाला, संन्यासीपणाला तरी काय अर्थ आहे. संन्यास मनातून नाहीसा, संसार मनातून नाहीसा व्हावा लागतो. आणि म्हणूनच कर्म हे आपल्याला अक्षरशः आपल्या पाठी पडलेलं आहे आणि ते केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. म्हणून या कर्माचं पूर्ण जे काही रूप आहे, किंवा त्याचं ज्याच्या मागची तत्व आहे, त्याचं जे रहस्य आहे, ते जाणून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून भगवद्गीता आपल्याला, आता ह्याची पार्श्वभूमी काय आहे भगवद्गीतेची, तर उपदेश जसा आहे तसा आपण मान्य केला पाहिजे. आपण त्याच्यात काही आपलं नवीन काही घालायचं नाहीये, कारण भगवंतांना जे सांगायचंय. म्हणून जे गुरु शिष्य परंपरा आहे, ते ज्ञान तसंच्या तसं दिलं जातं. हे मला जे कळलं ते मी माझ्या शिष्याला सांगणार, अशा रीतीने गुरु शिष्य परंपरा आहे. तर ह्याचे भगवान श्रीकृष्णांकडून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पुढची स्लाइड माताजी. एकच मिनिट. आता ही अर्जुनालाच का सांगितली, इतरांना का नाही सांगितली, तर हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्याच मनात येतो. की एवढं मोठं युद्ध, धर्मयुद्ध, सगळ्या देशांचे राजे तिथे उपस्थित झाले होते. तर प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो की भगवान कसं काय हिंसेला. आपण युद्ध बघतो, आपल्या आजूबाजूची किती स्फोटक परिस्थिती आहे आजकाल. आपल्या आजूबाजूला बघितलं, प्रत्येक देशामध्ये काही ना काहीतरी गोंधळ चाललेला आहे. प्रत्येक देशामध्ये युद्धाचीच परिस्थिती आहे. युद्ध तर प्रत्यक्षात चालू सुद्धा झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये भगवंतांनी हे असं का का घडलं असं. तर याच्या मागे एक कथा आहे की जेव्हा धरणी माता हे जे राजे होते, तर त्यांचा इतकं अनियंत्रित कारभार चालू होता आणि ते इतकं सर्व म्हणजे सर्वत्र आपल्या मनाला येईल तसं वागत होते. तर त्यांचा जो भार आहे तो धरणी मातेला असह्य झाला. मग ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि त्यांना म्हणाली की देवा, मला तर आता हा सगळा भार मी सहन करू शकत नाहीये, तर माझ्यावर कृपा करा. मग ब्रह्मदेव धरणी मातेला घेऊन भगवान श्री विष्णूंकडे गेले. आणि हे सगळं जेव्हा तिने त्यांच्या कानावर घातले, आपली प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी तिला आश्वासन दिलं, तू काही काळजी करू नको, हा भार हलका करण्यासाठी मी स्वतः येईल. आणि तेव्हाच त्याच्यामुळे हे जे धर्मयुद्ध झालं त्या कुरुक्षेत्रावर, कुरुक्षेत्राची ही स्वतःची महती आहे. कुरु राजाने तिथे तप केलं होतं. हे प्रत्यक्ष स्थान आहे. हे असं नाहीये की ही गोष्ट काही कल्पित नाहीये, हे सगळं घडलेल्या गोष्टी आहेत. आजपासून बरोबर 5125 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने आपली अवतार समाप्ती केली.
त्याच्या आधीचे द्वापार युग होतं, त्यामध्येही भगवद्गीता सांगितली गेली आहे. महाभारतामधला हा प्रसंग आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे घडलेलं आहे, ही सत्य घटना आहे. हे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. कलियुगाची सुरुवात झाली आता 5125 वर्ष. एकूण 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे. आपण आता ज्या कलियुगात आहोत त्याच्या आधी जे द्वापार युग होतं त्याच्या बरोबर दुप्पट आहे. तर त्या दुप्पट अशा द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता. त्याच्या आधी होतं त्रेतायुग, म्हणजे 3. त्रेता म्हणजे तर त्रेता म्हणजे बरोबर कलियुगाच्या 4,32,000 वर्षाच्या तिप्पट एवढं त्रेतायुग आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र, जेव्हा भगवान अवतरित झाले होते प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये अवतरित, तर तो अवतार काल आहे तो त्रेतायुगाचा. आणि कृतयुग म्हणजे 4, सत्ययुगही म्हटलं जातं त्याला. तर कलियुगाचा चौपट 4,32,000 मानवीय वर्ष यांच्या 4 पट एवढं कृतयुग आहे किंवा सत्ययुग आहे. म्हणजे काळ बघा, यांना चौघांना मिळून एक चतुर्युगी असं म्हटलं जातं. कलियुग, द्वापार, द्वा म्हणजे 2, त्रेता म्हणजे 3 तिप्पट, आणि कृत म्हणजे 4. तर अशा रीतीने चतुर्युग, अशी 1,000 चतुर्युग एवढा ब्रह्मदेवांचा दिवस आहे. आणि जेवढी 1,000 चतुर्युग आहेत तेवढीच त्यांची रात्र आहे. त्याला एक कल्प असं म्हटलं जातं. तर 1,000 चतुर्युग म्हणजे एक कल्प त्यांचा दिवस. आणि असं एकूण त्यांचं 100 वर्ष आयुष्य आहे ब्रह्मदेवांचं आपल्या ब्रह्मांडातल्या. आपलं ब्रह्मांड का म्हणते, अशी कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहेत. आपलं जे ब्रह्मांड 14 लोकांपासून बनलेलं आहे. 7 खालची सप्त पाताल आणि वरची 7 ऊर्ध्वलोक, ज्याच्यात आपण भूलोकात राहतो, पृथ्वी तलावर राहतो. तर तो बरोबर मधोमध्ये आपल्या वरती 6 लोक आहेत आणि आपल्या खाली 7 लोक आहेत. असे 14 लोकातून एक ब्रह्मांड निर्माण झालंय. ब्रह्माचं अंड म्हणून त्याचा अंडाकृती आकार आहे. त्याच्यात गर्भोदक आहे, जसं अंड्यात असतं तसं. त्या शयन करणारे गर्भोदकशाही विष्णू आहेत. त्यांच्या नाभी कमलातनं कमल आलेलं आहे, त्याच्यावर ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. प्रत्येक ब्रह्मांडात एक एक ब्रह्मदेव आहेत. त्यांचं 100 वर्ष आयुष्य आहे, तेवढं त्या ब्रह्मांडाचं आयुष्य आहे. आपण एका त्या ब्रह्मांडात राहतो. आता त्या ब्रह्मांडातलं अर्धा काळ त्यांच्या एका दिवसाचा गेलेला आहे, एका कल्पाचा. म्हणजे हा जो अर्धा काळ म्हणजे 7वे मनू झालेले आहेत आणि आता 8वे मनू येणार आहेत. म्हणजे जवळजवळ त्यांच्या दिवसातला मधल्या काळ इथे आपण पोहोचलेलो आहोत. अजून प्रचंड काळ जायचा आहे. म्हणजे आता काही प्रलय होणार नाही आता या कलियुगानंतर, पुन्हा सतयुगाला सुरुवात होणार आहे. आणि अशा रीतीने 1,000 चतुर्युग पूर्ण होतील तेव्हा प्रलय होणार आहे. म्हणजे सगळे अव्यक्तावस्थेत जाणार आहे. ब्रह्मदेवांची रात्र सुरू होणार आहे. मग पुन्हा जेव्हा ते उठतील, त्यांच्या दुसरा दिवस सुरू होईल, तेव्हा पुन्हा सगळे जीव व्यक्तावस्थेत येणार आहे, वेगवेगळे देह धारण करून. बघा, यात अडकलेलो आहोत आपण या कालचक्रामध्ये. तर हेच आहे. तर म्हणून अर्जुन हा तो त्यांचा सखा असल्यामुळे आता अनेक जे भगवंतांचे पार्षद आहेत, तर तो प्रत्यक्षात पाहता तो ज्ञानी होता. आणि जो ज्ञानी असतानाही त्याच्यावर आवरण टाकून भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. आपल्यातल्या प्रत्येकापर्यंत ती ज्ञान पोहोचावं म्हणून भगवद्गीता सांगितली. अर्जुन नुसता माध्यम आहे आणि तो त्यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. आणि आपल्या जवळच्या मित्राला हे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. तर तो जीवनाच्या समस्यांविषयी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारू शकला. आणि श्रीकृष्णांनी मनुष्यांच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी या समस्यांचे समाधान करताना भगवद्गीतेचे ज्ञान दिले. त्यांनी प्रश्न विचारलेत आणि त्याला उत्तर दिली आहेत भगवंतांनी. आता हे ज्ञान तेव्हा दिलं, मग आता आपल्याला काय फायदा आहे त्याचा? प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे की अरे, मी तर आता या टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 5,125 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण होते, त्यांनी ज्ञान दिलं, तर तेव्हाच ज्ञानाच्या आत्ता काय फायदा आहे? तर हे जे ज्ञान आहे ते लाखो वर्ष लोटली तरीही एक तुम्ही कण जरी बदलायचा प्रयत्न केला तरी बदलणार नाहीये. कारण हे जीवात्म्यांबद्दल सांगितलेलं ज्ञान आहे आणि हे प्रत्येक चराचरांबद्दल सांगितलेलं ज्ञान आहे. हे कधीही बदलत नाही असं हे ज्ञान आहे. आणि हे जे ज्ञान आहे जे आता आपण भगवद्गीतेतून घेतो आहोत, तर ते ज्ञान जेव्हा आपल्याकडे येईल ते आपल्यापासून कधीही दूर होणार नाही. ते सतत आपल्या बरोबर आपल्या विज्ञानमय कोशामध्ये राहणार आहे. म्हणून गीतेचं महात्म्य काय आहे? तर सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वस्त सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत. सर्व उपनिषदे जी आहेत, हे सगळं वेदाचं ज्ञान आहे, ते गायीप्रमाणे आहेत आणि या गायीचं दूध दोहन करणारे असे भगवान श्रीकृष्ण आहेत. हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन जणू काही त्यांचं वासरू आहे.
आणि गीतेतलं जे अमृत आहे ते दुधाप्रमाणे, दुधासारखं अमृत आहे ते. आणि उत्तम बुद्धीचे भाग्यवान भक्त, म्हणजे आता जे तुम्ही एकत्रित झालेले आहात, ते असं कोणी सांगितलं म्हणून इथे आलेलो नाही आहेत आपण. तर हे आपलं येणं हे ठरलेलं आहे, कारण ते भगवंतांच्या कृपेमुळे शक्य झालेलं आहे. त्यांना वाटतं की ज्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंतच केवळ हे ज्ञान पोहोचलं जातं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे दुग्धपान, अमृताचं पान करून आनंदाची प्राप्ती आपल्या सर्वांना होणार आहे. आपण याचा अनुभव घेणार आहोत. नुसतं वाचून शुष्क ज्ञान नाहीये किंवा बडबड नाहीये, तर आपण प्रत्येक जण आतून ह्याचा अनुभव घेणार आहोत. असं अनुभवण्याचं हे ज्ञान आहे, म्हणून त्याला साक्षात्कार म्हटलंय. आपण साक्षात अनुभव या आत्म्याचा, आत्मज्ञानाचा करणार आहोत, अशी ही भगवद्गीता आहे, तुम्हाला अनुभवाचं ज्ञान करून देणारी. म्हणून हा अर्जुन विषाद योग हे त्याचं नाव आहे. तर आपण फोटोत आपण बघतो या चित्रामध्ये. पुढची स्लाइड माताजी. तर असंच आहे की ही जी भगवद्गीता जी घडली ती आपल्या महाभारतामधला, हा भीष्म पर्वामधला आलेला प्रसंग आहे. आणि त्याच्यामध्ये ही भगवद्गीता जी आहे ती भगवंतांनी अर्जुनाला एका वडाच्या झाडाखाली 45 मिनिटं एवढ्या काळात, आणि कधी सांगितली? सूर्योदयापूर्वी. कारण पूर्वी नियम होते, सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्त झाल्यावर युद्ध केलं जात नसे. तेव्हा कोणी व्यक्ती, जर स्त्री असेल, दूत असेल, लहान मुलं असतील किंवा असे वृद्ध असतील, त्यांच्यावरही शस्त्र उगारलं जायचं नाही. जो रथावरून युद्ध करतोय त्याने रथावरच्याशीच युद्ध केलं पाहिजे. जो पायी चालणार आहे त्यांनी पायी चालणाऱ्याशीच युद्ध केलं पाहिजे. असे विविध नियम त्या काळामध्ये होते. आणि तेव्हा सगळ्या नियमांचं पालन करून युद्ध केलं जायचं. पण 18 दिवसामध्ये जोपर्यंत भीष्म पितामह होते तोपर्यंत सगळ्या नियमांचं पालन केलं गेलं. आपण जेव्हा भीष्म पितामह तारातीर्थी पडले त्यानंतर सगळे नियम हे धाब्यावर बसवले गेले. हे 18 दिवस हे युद्ध चाललं होतं. तर अशा वेळी या युद्धाचं आपण बघतोय, समोर आपल्या रणांगण दिसत आहे. 18 अक्षोहिणी सेना आपल्या समोर दिसते. 11 अक्षोहिणी, त्यातलं एक नारायणी सेना, एक अक्षोहिणी हे कौरवांची सेना आहे. आणि 7 अक्षोहिणी पांडवांची सेना आहे, समोरासमोर उभे आहेत. आणि हा शुभ्र घोड्यांचा रथ, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सारथी आहेत. आणि त्याच्यामध्ये अर्जुन बसलेला आहे, तो आपण पाहतो. तर पुढची स्लाइड माताजी. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तर धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं, त्याला पुत्राबद्दलच जाणून घ्यायचं आहे. म्हणजे पहिला प्रश्न तोच आहे त्याचा, की त्यांनी काय केलं हे त्याला जाणून घेण्यासाठी तो आपल्या सचिवाला विचारतोय. तर संजय त्याचा सचिव आहे. हे दोघं त्याच्या कक्षात बसलेले आहेत. आणि अंतर्दृष्टी, अंतर्ज्ञान, दिव्य दृष्टी, वेदव्यासांचा हा जो संजय आहे तो शिष्य आहे. तर त्याला दिव्य दृष्टी म्हणून तो लाईव्ह टेलिकास्ट जसं पाहिलं जावं तसं याचं वर्णन तो धृतराष्ट्राच्या कक्षात बसून त्यांना सांगतोय. पुढची स्लाइड माताजी. तर हे जे आहे, जसं मिठाचा कडा पडला की दूध कसं फाटतं तसं आहे. किंवा दुसरा विचार केला तर या सगळ्या वेदांचं सार जसं आपण काढू, जसं आपण आता बघू रसगुल्ले बघतो आहोत, तसं हे अमृतरूपी असे रसगुल्ले आपण आता सेवन त्यांचं या भगवद्गीतेच्या मार्फत करणार आहोत. पुढची स्लाइड माताजी. हे आचार्य, आता ही जी सुरुवात होते भगवद्गीतेची, तर पहिला अध्याय ही त्याची पार्श्वभूमी आहे. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण केवळ एकच वाक्य बोलतात 25व्या श्लोकामध्ये, की हे अर्जुन पहा, तुला कोणाशी लढायचंय. आणि मग त्यांचं जे ज्ञान आहे ते दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात होते. तर याच्यामध्ये ही कथा रूपामध्ये आहे. ही संजय धृतराष्ट्राला त्याच्या कक्षात सांगतोय. तर धृतराष्ट्राला आपल्या मुलाबद्दल जाणून घ्यायचंय. तो पुत्रप्रेमाने आंधळा झालेला आहे. त्याला भगवान श्रीकृष्ण तेव्हा उपस्थित होते, पण तरीही त्यांना बिलकुल, म्हणजे जर आपल्यासमोर भगवान उपस्थित झाले तर आपली काय अवस्था होईल. पण तो इतका आंधळा झालेला आहे की तेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उपस्थित असताना तो पुत्रांबद्दलच फक्त विचारतोय. त्याला अन्य कशाशी काहीही देणं घेणं नाहीये. म्हणजे अशा वेळी तो संजयाला म्हणतोय की माझा पुत्र हे लढतायत ना, त्याला मनामध्ये साशंकपण आहे. आणि त्याच्यावरती आता उत्तर जे संजय जो सांगतोय, तर पहिल्यांदा तो इथूनच सुरुवात करतो की त्याला दुर्योधनाबद्दल जाणून घ्यायचंय. तो द्रोणाचार्याकडे जातो आणि त्या आचार्यांना म्हणतो, बघा, युद्ध करताना ना आपल्यामध्ये वीरश्री संचारली पाहिजे. आपल्या नसानसात हे युद्धामध्ये असं सळसळलं पाहिजे. म्हणून त्यांना उकसवण्यासाठी तो त्यांच्याकडे जातो, द्रोणाचार्याकडे, आणि त्यांना म्हणतो, बघा,
तुमचा जो बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र आहे दृष्टद्युम्न, त्यांनी कशी रचलेली पांडव सेना पहा. पुढची स्लाइड माताजी. म्हणजे तुमचा शिष्य तुमच्या विरुद्ध उभा राहिलेला आहे. तर त्याची गोष्ट येते ती आता आपण आता वेळोभावी आता सर्व पाहू शकत नाहीये. सघोषोधार्त राष्ट्राणाम हृदयानि व्यधारयत नभश्च पृथ्वींचैव तुमुलोऽभ्यनुनादयन्. आणि अशा रीतीने मग सर्वांनी तेव्हा जे संपूर्ण युद्ध होणार आहे तर शंख फुंकलेले आहेत आपापले. तर शंखाचा जो ध्वनी असतो तो अत्यंत पवित्र असतो आणि जेव्हा तो वातावरणात शक्ती पण त्याच्यामुळे निर्माण होते आणि त्याच्यामुळे वीरश्री पण संचारली जाते. तेव्हा प्रत्येक राजाकडे एक एक शंख असायचा. तर जेव्हा शंख फुंकले दिव्य शंख तेव्हा त्या धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली, जणू काही फाटली गेली असं त्यांना वाटायला लागलं. तसा शंखनिनाद हळूहळू वाढायला लागला. पुढची स्लाइड माताजी. सर्वांची मी क्षमा मागते. माताजींना काहीतरी नेटचा इश्यू असेल किंवा काय माहित नाही, पण त्या आता नाही येते. पुढची हा माताजी अनस्टेबल आहे नेटवर्क मला दिसतंय इथे. हा हा झाले कळलं का कळलं हो कळलं माताजी, मला समजलं तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा तर आता आपण बघतो ना, तर याच्यामध्ये लक्षात घ्या सर्वांनी पहिल्यांदा की हे जे युद्ध झालं त्याच्यामध्ये अर्जुनाची जी परिस्थिती पहिल्या अध्यायामध्ये आली आणि त्याला असं वाटायला लागलं की मी युद्ध करणार नाही, कारण आपलीच लोक समोर उभी आहेत. आपल्याच लोकांशी आपण युद्ध करत नाही, आपण शत्रूंशी युद्ध करतो. आणि अशा वेळी त्याची अवस्था ही दुर्बळपणामुळे झालेली नाहीये. त्याला हे माहितीये की हा विजय त्याचा होणारच आहे. पण पहिले म्हणजे धर्मक्षेत्र आहे, त्यामुळे धर्माचा विजय ठरलेला आहे. दिव्य रथ आहे सफेद घोड्यांचा, त्याला अग्नी देवतेने दिलेला, तो अजेय रथ आहे. कपिध्वज वरचा जो झेंडा बघतो तिथे प्रत्यक्ष हनुमान उपस्थित आहेत. त्याला कपी म्हणजे प्रत्यक्ष हनुमंतांना अंकित झालेला असा तो ध्वज आहे. नंतर शंखाचा नाद, दिव्य शंखाचा जो नाद तो अत्यंत दैवी आहे आणि त्यामुळे धर्माचाच विजय होणार आहे. त्याचं गांडीव धनुष्य, असा धनुर्वीर आहे तो की कधीही तो अजेय असा वीर आहे. त्यानंतर त्यक्त जीवित, अनेक लोक स्वतःचा जीव द्यायला तयार झालेले आहेत, अनेक राजे जे आहेत ते. नंतर ती मोक्षदा एकादशी होती आणि अशा वेळी प्रत्यक्ष भाग्यलक्ष्मी, जिथे भगवान आहेत तिथे त्यांची लक्ष्मी असणार आहे, तर असे तिथे उपस्थित होते. आणि असे ऋषिकेश त्याच्या बरोबर आहे, भाग्यलक्ष्मी त्याच्या बरोबर आहे. नंतर ती प्रत्यक्ष सीतामाई आहे आणि वरती प्रत्यक्ष हनुमंत बसलेले आहेत, असे कपिध्वज आहे. तर त्याचा विजय का होणार नाही, त्यामुळे त्याला खात्री होती त्याचा विजय होणार, पण तरीही तो दुःख. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी चेंज केली आहे पण स्क्रीनवर दिसत नाहीये. अच्छा, तर त्याला दुःख का झालं हे बघा. करुणा त्याच्या मनात, तो भक्त आहे त्याच्यामुळे त्याचं मन कोमल आहे. त्यामुळे त्याच्या मनात अरे आपल्याच लोकांना मारायचं, माझ्याच द्रोणाचार्य गुरु द्रोणाचार्य इतकं त्याचं प्रेम आहे, त्यांनाच मी मारणार आहे. भीष्म पितामह त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलाय, माझे बांधव आहेत, माझे नातेवाईक आहेत आणि त्यांनाच मारायचंय. त्याला ती कल्पना होती, पण जेव्हा प्रत्यक्ष समोर ते आहेत आणि त्यांचा मृत्यू किंवा त्यांच्याशी लढायचंय, मग त्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली. आणि मला काय आनंद मिळणार आहे यांच्याशी लढून, माझ्या गुरूंना मारून मला काय मिळणार आहे, भीष्म पितामहांना मारून मला काय मिळणार आहे, मग त्याच्यात आनंद कुठला आहे मला. मग तो म्हणाला हे पाप आहे, माझ्याकडून पाप कर्म घडणार आहे. आणि अशा वेळी आपण पाहतो की जेव्हा युद्ध होतं अनेक लोक त्याच्यात सामील झालेले असतात, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. कुटुंबातले जे कर्ते पुरुष आहेत ते जेव्हा मृत्युमुखी पडतात त्या कुटुंबांना कोणी वाली उरत नाही, आपण बघितले. आणि अशा वेळी त्यातल्या ज्या स्त्रिया असतात तर त्यांना कोणी संरक्षण करता उरत नाही. म्हणजे अर्थात कोणी मुलांना मार्गदर्शक राहत नाही. पितर असतात त्यांचं, त्यांना जे तर्पण केलं जातं, जो कर्ता पुरुष करतो, तर त्याच्यामुळे त्यांनाही उत्तम गती मिळत नाही. तर असं त्याला माहिती आहे, त्यामुळे तो गोंधळ असमंजस, म्हणजे तो गोंधळात सापडला. मी आता करू तरी काय, आता तर सूर्योदय झालाय, आता युद्ध होणार आहे, शंखध्वनी संपूर्ण वातावरणात दुमदुमतोय, कुठल्याही क्षणी आता युद्धाला सुरुवात होईल. आणि अशा वेळी आपलीच लोक उभी आहेत, आपल्याच लोकांना मारायचंय. मग अशा वेळी त्याची अशी अवस्था झाली, हातपाय कापायला लागले, तोंड कोरडं पडलं, त्याच्या मनामध्ये असे विचार यायला लागले. आणि तो कृष्ण हसून पाहत होते, कारण त्यांना माहितीये त्याच्या मनात काय चाललंय. आणि अशा वेळी पुढची स्लाइड माताजी.
तर अशा वेळी तुम्ही विचार करा की अशी त्याची अवस्था आहे, तो रथामध्ये आहे, समोर सैन्य उभं आहे आणि अशा वेळी त्यांच्याशी आता लढायला कधीही सुरुवात करायची आहे आणि तो मटकन अक्षरशः खाली बसला आणि त्याने शस्त्र ठेवून दिलं आणि तो म्हणाला मी नाही लढणार आता, भगवान मी आता नाही लढू शकत. आणि मग भगवान श्रीकृष्णाने अत्यंत शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची अवस्था त्यांनी जाणली. ही अवस्था अशामुळेच निर्माण झाली आहे की आता ते आत्मज्ञान त्याला त्यांनी दिलं की अरे अर्जुना तू काय समजतोयस, तू आत्मा आहे, तू पाहतोय ते आत्मे आहेत, ते देह नाहीये, तू देह भावनेने पाहतोयस. आणि अशा आत्मज्ञान त्यांनी त्याला दुसऱ्या अध्यायात दिलं. तर अशा रीतीने धृतराष्ट्राने प्रश्न विचारला की काय होतंय युद्धा, मला जाणून घ्यायचंय, तू लढतायत की नाही लढतायत, काय केलं माझ्या पांडू पुत्रांनी आणि माझ्या पुत्रांनी. त्यानंतर दुर्योधनाला भीती वाटत होती की हे द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह मनात त्यांना प्रेम होतं पांडवांबद्दल, तर कदाचित आपल्या विरुद्ध, पण खरं तर ते राज्य सिंहासनाशी बांधले गेले होते. त्यामुळे ते त्यांचं ऋण त्यांच्यावरती होतं, म्हणून केवळ ते कौरवांच्या बाजूने युद्धाला उभी होते. म्हणून दुर्योधनाला भीती वाटत होती फिरतील की काय दोघ जण. आणि मग शंख फुंकून प्रत्यक्ष युद्धाला आता सुरुवात होणार होती. मग अर्जुनाने पाहिलं अरे मला माझ्याच लोकांशी लढायचंय, आपल्याच लोकांशी लढायचंय, माझ्या गुरु द्रोणाचार्यांशी लढायचंय, मला भीष्म पितामहांशी लढायचंय, माझ्याच बांधवांशी लढायचंय. मग तो म्हणाला नाही मी लढू शकत, म्हणून त्याने कारण दिली भगवंतांना. आणि हा पहिल्या अध्यायाची संपूर्ण पार्श्वभूमी आली आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान त्याला उपदेश करतात आणि तो उपदेश आपण पाहणार आहोत आणि तो त्याच्यासाठी नाहीये, तो आपल्यासाठी आहे. आणि म्हणून त्या उपदेशाचं महत्व आहे. तर आजचा हा जो अध्याय होता पहिला, ही केवळ पार्श्वभूमी आहे, पण ती जाणणंही आवश्यक आहे की काय होणार आहे. तर माताजी योजना माताजी तुम्ही लिव्ह हे केलं तरी चालेल, मी काही प्रश्न असतील तर विचारते. हो हरे कृष्ण माताजी. माताजी. हरे हो, कृष्ण माताजी. सादर हरे प्रणाम. कृष्ण. सादर प्रणाम. तर कोणाला काही प्रश्न आहेत का, तर तुम्ही हँड रेज करा. मी एकेकाला माताजी मला हे करा, होस्ट करा किंवा संजना माताजींना होस्ट करा. हो माताजी मी आहे. हरे कृष्ण. हा, संजना माताजींना होस्ट करा. हा विचारा दमयंती माताजी. हरे कृष्ण. कृष्ण माताजी. हा बोला बोला. हरे कृष्ण माताजी. हा बोला ना. आवाज येतो का? हो येतोय येतोय माताजी, बोला ना. मी पण डॉक्टर आहे अच्छा आणि तिसरी वेळ आहे माझी जॉईन व्हायची. अच्छा 18 अध्यायांचं मी पूर्वी केलेलं आहे. पूजा अच्छा पूजा माताजी होत्या आणि कार्तिकी मेहता माताजी होत्या.